आता आपल्याला बघायचं की मॅप मेथड काय असते, कशी यूज होते, काय त्याचा आपल्याला फायदा आहे रिएक्ट. तर इथे पहिले तर एक मी फोल्डर बनवतो काहीतरी माय मॅप. ओके, आणि ह्याच्यामध्ये आपली फाईल बनवतो लूप डॉट js. आलो इथे RFC8 इकडे आलो, त्याला स्क्रीनवरती टाकूया. इथे काय मेसेज आले, लूप येतोय का बघूया. झालं, ठीक आहे. आता नॉर्मली आपण जर समज आपल्याकडे खूप सारा डेटा आहे, एक 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 करत ट्रायव्हर्स करायचे त्याच्यामध्ये, तर लूप वापरतो. पण नॉर्मल लूप जे त्याच्यामध्ये कसं असतं की स्टार्टिंग एंडिंग आपल्याला सांगावी लागते, म्हणून आपण रेडीमेड फंक्शन्स वापरतो, जसं की फॉर इच फंक्शन. फॉर इच ॲरे मध्ये यूज होतो, जो स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत एक एक करत जातो. मग तसंच जर समज माझ्याकडे डेटा आहे, जसं की मी घेतला लेट ए इक्वल्स टू स्क्वेअर ब्रॅकेट आणि त्याच्यामध्ये रॅन्डम डेटा. आता हा डेटा मला एक एक करत ट्रॅव्हल्स करायचे, तर मी याच्यावरती लूप लावेल ना डायरेक्ट फॉर इच. फॉर इच तो कसा लावणार, तर इथे पहिलं तर मी त्याचं नाव लिहिलं डॉट फॉर इच. फॉर इच फंक्शन काय करतो, तर आतमधून एक कॉलबॅक फंक्शन कॉल करतो. त्या कॉलबॅक फंक्शनच्या आतमध्ये टोटल 3 पॅरामीटर रिसीव्ह होतात. पहिल्यात असतो डेटा, दुसऱ्यात असतो इंडेक्स आणि तिसऱ्यामध्ये असतो पूर्ण ॲरे. ह्यांची गरज नाही, आपल्याला फक्त डेटा पाहिजे. मी फक्त काही व्हेरिएबल लिही, तिथे तुला डेटा भेटेल. बघ इथे लिहिलं व्हॅल्यू, इंडेक्स आणि पूर्ण ॲरे. तर मी डी लिहिलं, तर डी मध्ये मला एक 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 करत तो एक एक एलिमेंट आणून देणार. इथे कन्सोल डॉट लॉग करतो डी ला, तर इथे आपण बघितलं तर त्याने एक 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 आणून दिलेला असेल आपल्याला. सोल सगळ्या व्हॅल्यूज आणून दिले. पण आपण आता रिॲक्ट मध्ये जेव्हा मला सेम काम करायचे रिॲक्ट मध्ये, फक्त हे जे काही इथे मी कन्सोल केलंय ते कन्सोल करायच्या जागी मला इथे शो करायचे. इथे शो करायचे म्हणल्यावरती मला काय करायला लागेल, तर ही व्हॅल्यू इथून रिटर्न पाठवावी लागेल. रिटर्न पाठवली तरच ती तिथे शो होणार आहे. पण मी इथे जेव्हा रिटर्न करायला जातो तो रिटर्न नाही, कारण की फॉर इच जो आहे त्याच्यात ती फंक्शनॅलिटीज नाही की तो रिटर्न करू शकतो. ओके, म्हणून फक्त फॉर इचच्या जागी आपण यूज करतो मॅप मेथड. मॅप मेथड फॉर इच मेथड सारखीच आहे, एकदम सेम. बरं, फॉर इच मेथड मॅप मेथड सारखीच आहे, एकदम सेम. फक्त काय फरक, किती व्हॅल्यू रिटर्न करते. रिटर्न केल्यामुळे ती आपल्या स्क्रीनवरती शो होणार. मग इथे शो करताना आपण आपल्याला जसं स्ट्रक्चर पाहिजे त्या स्ट्रक्चरमध्ये त्याला दाखवू शकतो ना. हा यूज आपल्याला मॅप मेथडचा करायचा. मग इथे मी थोडासा डमी डेटा घेतो आणि त्याचा कसं मॅप मेथड ऍक्च्युअल मध्ये वापरली जाणार आहे ते दाखवतो. तर हे पहिलं तर टाकतो कमेंट मध्ये. ठीक आहे, लेट डेटा नावाचा समज मी एक ॲरे घेतला, काही लिहू शकतो आणि ह्याच्यामध्ये पास करतो मी थोडेसे ऑब्जेक्ट्स. जसं की त्या ऑब्जेक्टमध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये लिहितो नेम, ए, एज, 12, सॅलरी. ओके, 3, 4, 5 असे वेगवेगळे ऑब्जेक्ट्स बनवले. इथे आलो, नेम होता, नेम बी, नेम ई, असं काहीतरी. एज रँडम टाकायचं. आता जो माझा मॅप मेथड असणार आहे तो काय करणार आहे बघ. तर इथे मी पहिलं तर नाव लिहिलं, कुठून घ्यायचे, डेटामध्ये. डेटावरती लावायचा मॅप. मॅप करणार आहे कॉलबॅक फंक्शन कॉल. कॉलबॅक फंक्शनच्या आतमध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये असणार आहे ती व्हॅल्यू. ठीक आहे, व्हॅल्यूज लिहितो, काही लिहू शकतो आपण. ओके, आणि हा रिटर्न करणार डेटा. पण आता मला रिटर्न करताना एक मोठं स्ट्रक्चर रिटर्न करायचं, म्हणून मी इकडे पॅरेंथेसिस त्याचे देणार आणि इथे लिहिन काय रिटर्न करायचे ते. जसं की मला रिटर्न करायचे आता पूर्ण एक JSX चा कोड, जावास्क्रिप्ट स्टेटमेंटचा आपला कोड. त्या ह्याच्यामध्ये काय रिटर्न करायचे मला, एक H1, आणि या H1 च्या आतमध्ये प्रिंट करायचे मला व्हॅल्यू मधलं. कारण की त्या व्हॅल्यू म्हणजे काय असणार आहे, एक 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 ॲरे मधला एक एक डेटा. आता एक एक डेटा म्हणजे इथे काय, तर एक 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 हा ऑब्जेक्ट.
मी तसं लिहिलं की व्हॅल्यू म्हणजे एक ऑब्जेक्ट, त्या ऑब्जेक्टच्या आतमधलं नेम. सेव्ह केला, इकडे आलो ABCDE, खाली आलो, तसं H1 प्रिंट केलाय. त्याच्यानंतर काय पाहिजे, समज एच पाहिजे मला, H4 मध्ये एच पाहिजे, करली व्हॅल्यू डॉट एच, त्याची सॅलरी प्रिंट करायची मला, बटन वरती प्रिंट करायची, करली टाकलं व्हॅल्यू डॉट सॅलरी. समजलं, असा पण याचा यूज करू शकतो. आता हे जे स्ट्रक्चर आहे, आता ह्याला डिझाईन बनणार, हे रिपीट होणार, मग आपण हे इथे लिहिण्याच्या जागी ह्याला कंपोनंट मध्ये बनवून पण टाकू शकतो. इथे कंपोनंट मध्ये बनवून टाकणार म्हणजे काय करणार, कट केलं मी याला, इकडे जाणार, माय मॅप वरती जातो, इथे कंपोनंट बनवतो पाहिजे तर माय, ठीक आहे, डॉट JS बनवला, RF हिट करणार, आणि जे काय ते इथे असं लिहिलं. ठीक आहे, जे तिकडे लिहिलं तेच लिहिलं, वेगळं काय ते लिहिलेलं नाही. एक कंपोनंट आहे जो व्हॅल्यू डॉट हे व्हॅल्यू डॉट ते घेतं, आणि हा जो माय प्रोडक्ट आहे त्याला इथून रिटर्न करेल ना, काय बनवलेला माय प्रोडक्ट. फक्त माय प्रोडक्ट मध्ये ती व्हॅल्यू गेली पाहिजे. आता तर इथे टाकेन व्हॅल्यू नावाने व्हॅल्यू येऊन जा, इकडे ती व्हॅल्यू आपण डिस्ट्रक्चर घेऊन करून काढूया व्हॅल्यू. झालं सेम काम. काहीच आउटपुट मध्ये काय डिफरन्स दिसतोय का तुला, काहीच आउटपुट मध्ये डिफरन्स नाही. आता स्टायलिंग देताना पण इझी झालं ना, इथल्या इथं तुला जे काही चेंज करायचे ते माय प्रोडक्ट मध्ये येऊन चेंज कर ना, इथे कुठे भेळ करत बसणार पाहिजे. इथे एक लाईनचा फक्त कोड राहतोय आपला काय, आणि वरती डेटा जसं जसं वाढणार तुझं स्ट्रक्चर तसं रिपीट होणार आहे. 10 डेटा लावले तेवढं 10 डेटाचं स्ट्रक्चर खाली येत जाणार. चालत नाही स्क्रीन, तर सगळं रिपीट होत जाणार जेवढा डेटा वाढणार तसं. हे समजलं, मला स्टायलिंग वगैरे द्यायची इझी आहे, इथून स्टायलिंग देऊ शकतो आपण, आणि असा डेटा तो रिपीट करून देणार आहे. फक्त एक अजून गडबड आहे की आपला जो कन्सोल होता, या कन्सोल वरती येतो एक अजून एरर, की हा एरर काय, वॉर्निंग दिली आहे, ईच चाइल्ड इन अ लिस्ट शुड हॅव अ युनिक की प्रॉप. म्हणजे काय, तर आपला जो मॅप मेथड आहे तो हा लिस्टची रिटर्न करतोय, ह्याच्या आतमध्ये जे काही रिटर्न करतोय त्याला एक प्रॉप्स पास करा, ज्याचं नाव पाहिजे की, की नावाचा प्रॉप्स पास करा. पण अजून एक गोष्ट अशी की त्याच्यामध्ये जे काही लिहाल ते प्रत्येकासाठी युनिक पाहिजे. आता हा रिटर्न खूप साऱ्या गोष्टी करतोय, मग युनिक कसं लिहिणार, तर तू इथे व्हॅल्यू मधलं नेम लिहू शकणार आहे, बरोबर ना, व्हॅल्यू व्हॅल्यू जे आहे त्यातलं नेम तर युनिक आहे, पण चान्सेस असे पण आहेत की ते रिपीट होऊ शकतं. त्यामुळे आपण काय करू, पुढचा जो काही इंडेक्स नंबर असतो तो कॅच करतो, इंडेक्स नंबर प्रत्येक वेळी वेगवेगळा असणार आहे, आणि इथे पास करूया आपण तो इंडेक्स. असं आपण मॅप मेथडचा यूज करून घेणार आहे. मल्टिपल डेटा वगैरे असेल इथे टाकू शकतो. इथे डमी डेटा बरोबर काम करताना करू शकतो आपण की खूप सारे कार्ड्स रिपीट करायचे, खूप सारे कार्ड्स रिपीट करायचे, तर मी इथे डायरेक्टली त्याला रिटर्न करेन, आणि असा डेटा वापरून टाकेन ना त्याच्यामध्ये. ते आपण पहिलं काय करत होतो, एकाला असं 10 वेळा कॉल करणार, त्यात 10 वेळा प्रॉप्स पास करणार, मग 10 वेळा प्रॉप्स पास करायच्या जागी वरती ऑब्जेक्ट बनवायचा असा, आणि त्या ऑब्जेक्ट मधला डेटा एकत्र पाठवायचा. आता डेटामध्ये काम करायला सोपं आहे ना, वरती फटाफट डेटा चेंज करू शकतो. नाहीतर तिकडे जर करत होतो तर मला काय करायला लागलं असतं, इकडे ते माय प्रोडक्टला चालेल ना, हे असं करायला लागलं असतं, 10 वेळा लिहिणार आणि 10 वेळा एक 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 करत चेंज करत असं पास करणार ना, व्हॅल्यू डॉट हे जे काय, म्हणजे जे काय करत होतो ते. मग ते करायच्या जागी एक 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 रिपीट आपण करायच्या जागी आपण जो डेटा आहे त्या डेटाचा एक स्ट्रक्चर ॲरे क्रिएट करून ठेवला, आणि आपला जो कंपोनंट होता त्याला त्या स्ट्रक्चर मध्ये रिपीट केला. मग पण हे 2-3 गोष्टींसाठी नाही करत, नॉर्मली आपण मोठ्या ह्याच्यावरती जेव्हा काम करतो तेव्हा क्रिएट केलं जातं, तेव्हा यूज केलं जातं. हा, कधी कधी स्ट्रक्चर बनवण्यासाठी पण ह्याचा यूज होतो, प्रॉपर स्ट्रक्चर बनवायचं असेल तरी पण यूज होतो. जसं मी लास्ट सांगितलं, तुम्ही नव्हता एकदम, एक मिनिट, नाही
नाहीये तिकडे, इकडे ठेवलं एकदा ते बुटशॉप आपण लिंक केलं ना, बुटशॉप केलं का केले का चेक करूया. काहीतरी स्ट्रक्चर साठी पण हे कसं रिपीट करू शकतं. आता स्ट्रक्चरला रिपीट करणार म्हणजे काय, तर त्याला स्टायलिंग वगैरे द्यावी लागेल. तर मी काय करतो, पहिले तर बुटस्ट्रॅप डाउनलोडला टाकतो याच्यामध्ये npmi स्टायलिंगची आपण कट काय ठेवणार नाही. आता आपण नॉर्मली जर जसं फॉर्म्स वगैरे बघतो, नॉर्मल जेव्हा फॉर्म्स असतात, प्रत्येक फॉर्म मध्ये कसं फील्ड्स वेगवेगळे असतात है ना. मग ते 10 वेळा मी लिहित बसणार का, तर नाही. आपण त्याचा एक कंपोनंट बनवतो आणि त्याला रिपीट करतो. ते कसं करणार, डायरेक्टली जातो मी गेट बुटस्ट्रॅप वरती आणि फॉर्मचं स्ट्रक्चर तिकडून सोडतो. एक फील्ड जनरेट करायसाठी हे सगळं लागणार आहे, बरोबर. लेबल, इनपुट आणि हे प्लस जर मेसेज काय असेल तर ते पण. तर मग हे जे काय आहे हे मी कॉपी करणार. ठीक आहे, आपण आपल्या ह्याच्यामध्ये कोडला काय प्रॉब्लेम आहे का, नाही. तर इथे मॅपमध्येच मी एक बनवतो, समज की इनपुट फिट डॉट RF सिलेक्ट करणार आणि जे इथे डी होता त्याच्या जागी हे सगळं स्ट्रक्चर मी टाकतो. एरर आहे इनपुटचा की सेल्फ क्लोजिंग नाहीये म्हणून. ठीक आहे. आता मेन स्क्रीन वरती किंवा इथे लूपच्या खालीच मी दाखवतो, लूपच्या वरती दाखवतो की आपण पहिलं काय करत होतो, इनपुट फील्डला असं घेणार, बरोबर. आला, ठीक आहे. 2-3 वेळा येणार. आता ह्याच्यामध्ये जर प्रत्येक वेळी तो मेसेज वेगवेगळा दाखवायचा तर मग इथून प्रॉप्स पाठवायला लागणार ना आपल्याला, की मला ते नाव वेगळं दाखवायचे, त्याचा टाईप वेगळा दाखवायचे. हे सगळे प्रॉप्स इथे पास करण्याच्या जागी त्याला पण आपण डायनॅमिक करणार. आता तिकडून डेटा कोणता कोणता डायनॅमिक पाहिजे आपल्याला, तर हा फॉरचा आयडी, हा लेबल डायनॅमिक पाहिजे, हा मेसेज डायनॅमिक पाहिजे, हा आयडी डायनॅमिक पाहिजे, हा टाईप पण तिकडून आला पाहिजे. मग ते सगळ्याचं आपण तिकडे स्ट्रक्चर बनवणार आहे, त्याला इकडे पास करणार. इथे काय काय वेगळं पाहिजे, इथे लिहिलं समजा, इथे पाहिजे पहिला तर टाईप, प्रॉप्स मधून येणारे माहिती आपल्याला, मी ह्याला नाव दिलं टाईप. इकडे एक गोष्ट येणार आहे, त्याला नाव दिलं समज मी आयडी. सेम इथे पण असणार ना, इथे आलो आयडी, म्हणजे ह्या गोष्टी मला तिकडून डायनॅमिक घ्यायच्या. काय काय घ्यायचे, टाईप, आयडी. ठीक आहे, इथे पण आयडीच लिहिलेला आहे. सेम आयडी मी इकडे मारतो, आयडी. आयडी वेगळा घेतला, टाईप वेगळा घेतला. हा काय, लेबल. चला आलो इथे, बोललो की मला लेबल घ्यायचे फ्रंट एंड. इकडे हे घ्यायचे मेसेज, MSG नाव. आता या सगळ्या गोष्टी घेणार तो. आता त्या गोष्टी पास कुठून करणार आपण, इकडून. आता हे असं पास करणार ना, लेबल इक्वल्स टू करली, काय होतं अजून, आयडी इक्वल्स टू करली. मग हे सगळं इथून पास करत नाही बसणार. आता त्याचे इकडे ऑप्शन्स बनवून ठेवणार. लेट फिल्ड्स इक्वल्स टू एक ॲरे, त्याच्यामध्ये करली पास करणार. इथे लिहिणार लेबल, काय लेबल द्यायचे आपल्याला, पहिल्याचा लेबल पाहिजे मला ईमेल. ठीक आहे, ईमेल. त्याचा टाईप काय पाहिजे, तर मी बोललो टाईप त्याचा ईमेलच पाहिजे. अजून काय काय होतं त्याच्यामध्ये, मेसेज एक होता है ना, ईमेल, आयडी होता. आयडी मला त्याला इनमेल असंच ठेवायचं. लेबल पण आपण आयडी म्हणून वापरू शकतो ना, लेबल वेगळा पाहिजे, आयडी वेगळा पाहिजे. ठीक आहे, ईमेल असं देतं. अजून काय पाहिजे, मेसेज. एंटर. ठीक आहे, आता हे इकडून पाठवलं. आता तसंच जे जे फील्ड्स जेवढे पाहिजे तेवढे पाठवणार आपण, 2-3. आता दुसरं मला पाहिजे नेम,
लेबल आहे एंटर नेम, त्याचा टाईप काय असणार आहे टेक्स्ट. मग सगळ्यांचा कॉमन टेक्स्ट असणार आहे तर मी टेक्स्ट साठी पाठवतच नाही ना, टेक्स्ट साठी पाठवत नाही, आपण टेक्स्ट डिफॉल्ट देऊया. माझा आयडी काय पाहिजे युजर नेम एंटर युनिक हे नेमचं झालं. पासवर्ड आयडी पास एंटर व्हॅलिड पासवर्ड झालं. टाईप घेतला एंटर ईमेल घेतला, ईमेलचं पण बरोबर आहे, त्याचा टाईप पण ईमेल. मग आता हा जो काही डेटा आहे तो लूप लावून इनपुट फील्ड वरती टाकला करली IRTS fields डॉट मॅप चुकले म्हणजे बरोबर आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये परत एकदा घेणार डेटा किंवा जे काही व्हॅल्यू वगैरे जे काही असेल ते मी टाकते. ठीक आहे, आणि रिटर्न करणार इथून जो इनपुट फील्डचा जो होता तो. आणि ह्याच्यामध्ये समज मी व्हॅल्यू म्हणून टीव्ही पास करतो आणि ह्याला पण देऊया की इंडेक्स, बरोबर का. आता हा व्ही पास होणार व्हॅल्यू म्हणून, तर तो रिसिव्ह होणार इकडे नाही इकडे नाही, कुठे रे इनपुट फील्ड मध्ये व्हॅल्यू म्हणून इकडे डी स्ट्रक्चर होणार तो व्हॅल्यू. व्हॅल्यू मधलं काय काय पाहिजे ते इथे लिहा. व्हॅल्यू मधला लेबल, व्हॅल्यू मधली आयडी, व्हॅल्यूचा टाईप, आणि तिकडूनच वेगळं पाठवलं असतं तरी चाललं असतं, व्हॅल्यूची आयडी. आयडी इनपुट फेस मारला, सेव्ह केला, रिफ्रेश मारून बघूया. व्हॅल्यू 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 आयडी आयडी हा आयडी सेम होतं, ते चालत नाही. आयडी रिपीट नाही पाहिजे ना. पण ट्रेडिंग आयडी येतच नाही बोलतो. कुठला आयडी? एक मिनिट, इथे खाली कॉल केले ना आपण त्याला, त्यात पाठवलंच नव्हतं. चला खालून इकडे बनवलेलं त्यात काय पाठवतच नव्हतं, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम देत होता. ओके, बूटस्ट्रॅप अप्लाय झालेला नाहीये, बूटस्ट्रॅप अप्लाय होऊन जाईल, पण हे जनरेट तरी झालंय. इंटर नेम, हा घे नेम मला म्हणला, इंटर युनिक युजर नेम, पासवर्ड, हा पासवर्डची फील्ड त्याने दिली व पासवर्ड पण टाईप पासवर्ड अप्लाय झाला. ईमेल, हा ईमेल वाला त्याने पण घेतलं बरोबर, इंटर ईमेल हा मेसेज पण आला. म्हणजे असं स्ट्रक्चर आपण रिपीट करतो ह्या वेळेस, आणि ह्याच्यासाठी पण आपण असं वापरू शकतो. बूटस्ट्रॅप अप्लाय करायला काय, फक्त त्याला इम्पोर्ट तर करायचं आहे. इम्पोर्ट स्लॅश मॉड्यूल स्लॅश 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 पेस्ट स्लॅश CSS स्लॅश फायला पण लिंक केली माहिती आहे ना. झालं ना. इन्स्पेक्ट मध्ये जरी आपण चेक करतोय तर फॉर्म आपला प्रॉपर फील्ड जनरेट झालेत. हा रिएक्टचा यूज आहे. लेबल फॉर युजर नेम, इंटर नेम, युजर नेम त्याचा आयडी पण सेट झाला, इंटर युनिक युजर नेम मेसेज पण आला. खाली जर मी याला ओपन केलं, फॉर पासवर्ड त्याचा आयडी पास, चल टाईप गेला, टाईप पण असेल ना, इनपुट टाईप पासवर्ड. म्हणजे जिथे स्ट्रक्चर सेम आहे मग डेटा कसाही वेगळा असू दे, कोणताही फील्ड्स असू दे, ॲट्रिब्यूट्स असू दे, काही तरी आपण त्याला इकडून पास करू शकतो. आता एक गोष्ट फक्त इथे मला वाटतं की गडबड आहे की टाईप ह्याचा टेक्स्ट आलाय का ते चेक नाही केलं. हा इनपुट याला टाईप नाही आला ना, पाठवला नाही तर टेक्स्ट घ्यायचे. मग इथे ते पण लिहिणार आपण. हा मग इथे लिहिलंय ना आपण व्हॅल्यू डॉट टाईप लाव ना, कंडिशनल रेंडरिंग असेल नॉट व्हॅल्यू डॉट टाईप. ठीक आहे, व्हॅल्यू डॉट टाईप असेल तर व्हॅल्यूचा टाईप घे,
असेल तर तो टाईप घ्या आणि नसेल तर टेक्स्ट हे कंडिशनल रेंडरिंग बघितलं त्याला मी इथे असं वापरलं एक टाईप आला कळलं. अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला वापरायच्या आहेत. आता फक्त हे ट्राय करा. जो एपीआयचा डेटा आपण घेणार आहे ना, एपीआयचा डेटा पण अशाच फॉर्मॅटमध्ये येणार आहे थोडंफार. त्याच्यामुळे हे जे कन्सेप्ट बघितली, ही जी कन्सेप्ट आपण बघितली त्याचा यूज पुढे मोठ्या प्रमाणात आहे, कंटिन्यू यूज होणार आहे. ठीक आहे.